ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीने अर्जुन पासून. तर आता इथे सायली खूप काही विचार करत असते. तर तिला आठवतं कसं प्रतिमाने फोन केलेला असतो आणि विचारलेलं असतं की तुला माझ्या घरी उद्या येता येईल का ग, तू आणि अर्जुन दोघेही या असं म्हटलेली असते ना प्रतिमा. तर येऊ ना असं म्हटलेली असते सायली. तुमचं काही काम होतं का असं विचारलेली असते. काम असं काहीच नाही पण सहज असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता सायली त्याच्यावरच विचार करत असते आणि अर्जुन समोरच बसून काम करत असतो. सायलीचं मात्र त्याच्यामध्येच लक्ष असतं. तर आता इथे सायलीला आठवतं ती म्हटलेली असते ना प्रतिमाला, प्रतिमा त्या आज तरी तुम्हाला तिच्यासोबत मायलेकीचं नातं आठवलं का? नाही ग असं म्हणते आता इथे प्रतिमा. अजिबात नाही. आम्हा दोघींमध्ये खूप अंतर आहे सायली आणि उगाच मी ते चांगलं करण्याचा प्रयत्न करते असं म्हणते प्रतिमा. तर हे सगळं आता इथे फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय बघा प्रेक्षक हो. मला तन्वीबद्दल प्रेम ममता असं काही का जाणवत नाही असं म्हटलेली असते ना प्रतिमा. सगळं आठवतं आता इथे सायलीला आणि ती त्याच्याबद्दलच विचार करत असते. तर अर्जुन मात्र आपलं काम त्याचं होतं. तर चल बायको जाऊया असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे तू काय करतेस, काय प्लॅन करतेस, झोप झोप असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे रात्र झालेली असते त्यामुळे तो तिला म्हणत असतो झोपूया म्हणून. तर आता तो ब्लँकेट्स वगैरे सगळे बाहेर काढतो. तर आता इथे सायली आपल्याच विचारात असते. तर आता इथे अर्जुन म्हणतो बायको तुझं काय चाललंय, कसला विचार करतेस एवढा असं म्हणतो तो. मात्र ती लक्षच देत नाही. आराम कर, उद्या आम्हाला अभिषेक घालायला जायचंय असं म्हणतो तो. तर आता ती लक्षच देत नाही तिच्याकडे. तर अर्जुनला शंका येते काहीतरी वेगळाच विचार करते म्हणून. तर आता इथे अर्जुन येतो सायलीकडे आणि आता तो थांबतो तिच्या समोर. असं काय मध्ये येऊन थांबलाय हो, विचार करू द्या ना मला असं म्हणते आता इथे सायली. 15 मिनिटापासून तुझ्या सोबत बोलतोय पण एकही शब्द तुझ्या कानावर पडलेला नाही असं म्हणतो अर्जुन. कसला विचार करतेस असं म्हणतो तो. प्रतिमा त्यांचा फोन येऊन केलाय ना तेव्हापासून मला खूप जास्त अस्वस्थ व्हायला लागलंय. सतत डोक्यात एकच विचार आहे माझ्या. मी जेव्हा रविराज काकाने प्रतिमा त्यांना हे कळेल की प्रिया त्यांची मुलगी नाही आहे म्हणून, तेव्हा त्यांच्यावर किती मोठा आघात होणार असं म्हणते सायली. सगळ्यांपेक्षा जास्त मोठा विश्वासघात ह्या दोघांचा होणार आहे असं म्हणते आता सायली. बस बस असं म्हणतो अर्जुन. तर आता तो शांत हो असं म्हणून बसवतो आता इथे सायलीला खाली. तर दोघे आता इथे कॉटवरती बसतात. तर आता इथे अर्जुन बोलायला लागतो तिच्यासोबत आणि म्हणतो की मला माहिती आहे त्यांना मोठा शॉक बसणार आहे. कारण त्यांना अजूनही वाटतंय की प्रिया त्यांची तन्वी आहे आणि तिच्या वागण्याचा त्रासही होतोय. सिनियर तर किती वेळा म्हणालाय की त्याला असंच वाटतं की ती प्रिया त्याची तन्वी नाहीच आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. ते दोघे इथे दुखावले गेलेत ना की त्यांना अजून दुःख नाही होणार, उलट त्यांना शांत वाटेल असं म्हणतो अर्जुन. त्यांना जे वाटत होतं की ती नीच मुलगी त्यांची तन्वी नाहीये हेच खरं आहे असं म्हणतो अर्जुन. हो पण प्रतिमा त्या या सगळ्याचा त्रास करून घेतात ना असं म्हणते आता इथे सायली. आणि मला तर असं वाटतंय की ते उद्या इथे आल्यावर तेच बोलतील की प्रिया त्यांची तन्वी असल्यासारखी वाटत नाही असं म्हणते आता इथे सायली. आणि जर उद्या ते हेच म्हणाल्या तर मी त्यांना सरळ सांगून टाकणार की तुम्हाला जे वाटतंय ते बरोबर आहे असं म्हणतात आता इथे सायली. अगं इतके दिवस आम्ही इतकी मेहनत करतोय आणि आता तू इथे टोकाला येऊन सगळी मेहनत वाया घालवणार आहेस का असं म्हणून ओरडता तो इथे अर्जुन सायलीला. हे बघ प्रियाच्या विरोधात कोणतीही माहिती आपल्याला सफिशियंट नाही आहे, माहिती होतं आपल्याला असं म्हणतो अर्जुन. आणि म्हणूनच सगळे पुरावे आम्ही एकत्र करतोय. आता फक्त DNA रिपोर्टची वाट बघतोय आपण. ही गोष्ट फक्त तुझ्यात आणि माझ्यात राहिली पाहिजे असं म्हणतो अर्जुन. तो DNA रिपोर्ट आला की मग आपण सगळं सांभाळून घेऊ असं म्हणतो तो. हे सगळं मला कळतंय असं म्हणते सायली. पण प्रतिमा त्यांच्या मनाची थोडी तरी तयारी व्हायला हवी ना असं म्हणते सायली. कदाचित तुम्ही उद्या असं काहीतरी करेल की त्यांची त्यांनाच खात्री पटेल त्याने प्रियाला जन्म दिलेला नाही म्हणून असं म्हणते आता इथे सायली. आणि मग त्यांना बरं वाटेल असं म्हणते आता इथे सायली. फक्त तिला सगळं खरं सांगू नकोस असं म्हणतो अर्जुन. काय करायचंय ते बाकी ते कर असं म्हणतो अर्जुन. आता रिलॅक्स हो, झोपूया आता असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली खूप बेचैन असते. शांत हो असं म्हणतो अर्जुन आणि आराम कर असं म्हणतो तो तिला. तर आता सायली म्हणते हो. तर आता ती खूप विचार करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सकाळ झालेली दाखवली आहे. तर आता इथे सुरुवात होते सुभेदारांपासून. तर आता इथे प्रतिमा म्हणते काय तन्वीने सायलीला पायऱ्यांवरून ढकललं. तिचं सायलीचं खूप पूर्वीपासून वैर आहे माहिती होतं मला असं म्हणते प्रतिमा. पण ती इतकं क्रूर वागू शकेल हे नव्हतं माहित असं म्हणते आता इथे प्रतिमा. अगं पण अस्मिताचं काय असं म्हणतो प्रताप. अस्मिताशी काय वाकडं होतं तिचं आणि तिच्या बाळाचं आणि पूर्णाई असं म्हणते आता इथे प्रताप. ह्यावेळी तन्वीने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. मला तर अश्विनचा चेहराच बघवत नव्हता असं म्हणते आता इथे कल्पना. माझ्या मुलाचा काय दोष आहे की त्याला तशी ही जोडीदार मिळाली असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे माफी मागते प्रतिमाने म्हणते सॉरी, खरं सॉरी असं म्हणते रडायला लागते. तुमच्या घराचा जी मुलगी सत्यानाश करायला निघाली आहे ना तिला मी जन्माला घातलं असं म्हणते आता इथे प्रतिमा. खूप लाज वाटते मला याची असं म्हणते आता इथे प्रतिमा. सॉरी सॉरी असं म्हणते ती. अश्विन तुझी तर मी कुठल्या तोंडाने माफी मागू असं म्हणते प्रतिमा. मला काही कळतच नाहीये. अगं त्या शांत हो असं म्हणतो आता इथे अश्विनी. बघ या सगळ्यात तुझा काहीच दोष नाहीये. स्वच्छ मन आणि स्वच्छ चारित्र्य बाकी जन्माने आणि संस्काराने मिळत नाही. तुम्ही तिला जन्म दिलात आणि मधुभावानी तिला संस्कार दिले पण तन्वीने ह्या कशानेच काही फरक पडत नाही.
खरं आहे, मला तर वाटतं तन्वीला दुसऱ्याच्या दुःखाचा खूप आनंद वाटतो. अगं अस्मिताच्या बाळाबरोबर तिचं काय वैर होतं, त्याला काय झालं असतं तर तिचा काय फायदा होता असं म्हणतो प्रताप. पण नाही, फक्त विकृत आनंद यापेक्षा दुसरं काही कारण मला दिसत नाही असं म्हणतो आता इथे प्रताप. हे बघ प्रतिमा, तू नको मनाला लावून घेऊस असं म्हणते कल्पना. मनावर घ्यायचं नाही असं खूप भासवत होती आणि सोडून दिल्या खूप गोष्टी असं म्हणते प्रतिमा. पण ह्या वेळेला तुम्ही तिला माफ नका करू. अश्विन, आता तुमच्या नात्याचं काय भविष्य असणार आहे हे तू ठरवायचं असं म्हणते प्रतिमा. आणि तू जे काय ठरवशील त्यात मी आणि रविराज तुलाच साथ देऊ असं म्हणते प्रतिमा. तुझा घटस्फोट घ्यायचं ठरवलंस तरी आम्ही तुला एका शब्दाने अडवणार नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा. हो असं म्हणतो आता इथे अश्विन. मी आता एक डिसिजन घेणारच आहे असं म्हणतो तो. पण त्यात मला कसलीच घाई करायची नाहीये. मी जेही करेन ते विचार करून करेन असं म्हणतो तो. दूध असं म्हणते आता इथे कल्पना. अरे बापरे असं म्हणते ती. तर आता इथे दूध ठेवलेलं असतं कल्पनाने गरम करायला. तर आता तिला लवकर गावतच नाही बघा प्रेक्षक. हो, चिमटा तर ती आता तिच्या हातावरती पडतो तो दूध. तर ऐक ऐक असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायली पळते, तिने म्हणते आई आई म्हणते, कारण भासतं ना आता इथे कल्पनाला. म्हणून काय झालंय असं म्हणते आता इथे सायली. मम्मा असं म्हणतात इथे अश्विन. पण चिमट्याशिवाय भांड कुणी उचलायला सांगितलं होतं तुम्हाला असं म्हणते सायली. बघा भाजलं ना. अगं चिमटा नव्हता म्हणून मी कपड्याने उचलायला गेले, पण ते सटकलं का माझ्या हातातून असं म्हणते आता इथे कल्पना. किती भाजलंय तुम्हाला असं म्हणते सायली. एवढं का नाही अगं असं म्हणते आता इथे कल्पना. आई फोड आलंय. या इथे या, बसा तुम्ही, औषध लावते तुम्हाला असं म्हणते सायली. अगं एवढं काही नाही असं म्हणते कल्पना. तर आता इथे कल्पना येऊन बसते. जास्त लागले का असं म्हणतात इथे अश्विन. अहो किती भाजलंय तुम्हाला असं म्हणते सायली. एवढं काय झालेलं नाही असं म्हणते कल्पना. नाही कसं, मी थंड पाणी आणते असं म्हणते सायली. अगं राहू दे सायली असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायली जाऊन पाणी आणते. मम्मा तर ठीकच ना असं म्हणतात इथे अर्जुन. एवढं काय रे, एवढंसं लागलंय, तेवढा पुरती केवढं ओरडताय असं म्हणते आता इथे कल्पना. सायली अगं कशाला एवढी धावपळ करतेस असं म्हणतात इथे प्रताप. हे घ्या असं म्हणते आता सायली. ह्याच्यात बोट बुडवा असं म्हणते आता इथे सायली. सावकाश सावकाश असं म्हणते ती. तर आता इथे थंड पाणी आणून दिलेली असते ती कल्पना साठी बघा प्रेक्षक सायली. आग होती एका आई जास्त असं म्हणते सायली. अगं ठीक आहे असं म्हणते कल्पना. अगं मी मला म्हणते असं म्हणते आता इथे सायली. आणि आता ती मला म्हणायला जाते. अगं सायली असं म्हणते कल्पना. मी मला सांगायचं ना, कशाला गेलीस किचन मध्ये असं म्हणतो अर्जुन. एवढं काही नाही झालं रे असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सायली कपडा आणते आणि पुसते तिचा हात कल्पनाचा. तर आता प्रतिमा हे सगळं बघत असते. तर आता इथे सायलीला रडायला येतं कल्पनाला बघून, तिचं भाजलेलं बघून बघा प्रेक्षक. आणि सगळे इमोशनल होतात की एवढं का वाईट वाटतंय सायलीला म्हणून. माझं चुकलं असं म्हणते सायली. मी खरं तर दूध तापायला खाली यायला हवं होतं असं म्हणते सायली. मी सतत प्रयत्न करत असते की तुमच्यावर काही काम पडू नये, पण तरी तुम्ही कामं करतच राहता. माझं चुकलं असं म्हणून रडायला लागते आता इथे सायली. अगं उलट तू आल्यापासून मम्माला किती आराम मिळतोय असं म्हणतो आता इथे अश्विन. सायली असं म्हणते कल्पना. अगं घरच्या बाईला थोडीफार चटके बसणारच, त्याचा फार त्रास नाही होत असं म्हणते कल्पना. असा कसा त्रास कसा नाही होत आई असं म्हणते सायली. तुम्हाला थोडा जरी चटका बसला तरी मी नाही सहन करू शकत असं म्हणते सायली. तर आता हे सगळं बघून सगळेजण खूप इमोशनल होत असतात, खास कर अर्जुन. किती प्रेम करशील माझ्यावर असं म्हणते आता कल्पना. सासू आहे तुझी, आई नाही आहे. तर आता इथे सायली म्हणते कोण म्हणतं माझ्या आईने आहात तुम्ही. आई पुन्हा असं बोलू नका की तुम्ही माझ्या आईने आहात असं म्हणते आता सायली. तर आता इथे सायली फुकत असते बघा प्रेक्षक बाजे कल्पनाचा हात. तर सगळे बघत असतात इमोशनल होऊन, खास कर आता इथे प्रतिमा. सायली कल्पनाशी अगदी तशीच वागते जशी एखादी मुलगी तिच्या आईशी वागते असं म्हणते प्रतिमा. ही खरी माया. पण मला जर असा चटका बसला तर तन्वी इतकी अस्वस्थ होईल, ती तर माझ्याकडे बघणार सुद्धा नाही असं म्हणते प्रतिमा. अगं पुरी आता असं म्हणते कल्पना. मम्मा असं म्हणतो अर्जुन. नक्की बरं वाटतंय आता तुला असं म्हणतो तो. हो अरे मी अगदी बरी असं म्हणते कल्पना. आता मला आग सुद्धा होत नाहीये. माझ्या लेकीने मला औषध लावलं ना असं म्हणते आता इथे कल्पना. तर बघा प्रेक्षक हो, अश्विन डॉक्टर असं विसरलेत की काय ही लोक. खरंच खूप फनी आहे प्रेक्षक हो. तर आता इथे सायली बघते प्रतिमाकडे. तर आता इथे अर्जुन सुद्धा बघतो प्रतिमाकडे. तर आता इथे अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात. तर आता इथे तो खुणवतो सायलीला. बरं आता मम्माला बरं वाटतंय ना. ग्रेट. मग प्रतिमा त्याच म्हणतो अर्जुन. तू आणि सायली वर जा आणि आरामात गप्पा मारा असं म्हणतो इथे अर्जुन. आई आता मी खालीपर्यंत कुठल्याही कामाला हात लावायचा नाही हा तुम्ही असं म्हणते आता इथे सायली. हो बाई असं म्हणते कल्पना. मी या जागेवरनं उठणार सुद्धा नाही. नाही आता मला असं वाटायला लागलंय की मी तुझी सासू नाहीये, तू माझी सासू आहेस म्हणून असं म्हणते आता इथे कल्पना. तर सगळे हसतात. प्रतिमा असं म्हणतो प्रताप. आमच्या घरात सायलीचा कल्पनाला तेवढा धाक आहे ना, तेवढा अपूर्ण आईला पण नाही आहे असं म्हणतो आता इथे तो. चला प्रतिमा त्याच म्हणते सायली. तर आता इथे प्रतिमा हो म्हणते. तर आता इथे प्रतिमा आणि सायलीवर जातात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन ताटा वगैरे ठेवतो. तर आता तो तिला सर्व करून देतो. तर आता मम्मा हे बघ तुला बरं होतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी माझ्या हाताने खाईन असं म्हणते कल्पना. तर आता इथे अर्जुन तरी तिला खडवतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा बोलायला लागते सायलीसोबत. प्रतिमा त्या काल रात्री तुम्ही मला कॉल केला तेव्हाच मला कळलं होतं की तुमच्या डोक्यात काहीतरी खळबळ माजत आहे. आता पण अस्वस्थ वाटतंय असं म्हणते सायली. पण प्रियाने जे जे केलंय ते काल रात्री तर तुम्हाला माहिती नव्हतं ना.
मग नेमकं काय झालं असं म्हणते सायली. प्रतिमा म्हणते मला काल अचानक तन्वीचा कॉल आला होता असं म्हणते आता इथे प्रतिमा, आणि माझ्याशी खूप प्रेमाने बोलली ती असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता सगळं सांगते बघा प्रेक्षक हो. प्रतिमा सायलीला काय काय बोलले ते प्रिया म्हणून. तर आता इथे ऑडिओ बंद आहे. तर आता ती सांगते, आई मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून मी तुला कॉल केला. आई काल रात्री तू माझ्या स्वप्नात आली होतीस आणि तू मला सोडून कुठेतरी जात होतीस. मी तुला हाका मारत होते, ताई नको जाऊस, आई नको जाऊस, पण तरीही तू मला सोडून गेलीसच असं म्हणून आता इथे प्रियाचं झालेलं बोलणं सगळं आता इथे प्रतिमा सांगत असते सायलीला. तर आता इथे ती सांगते की आई तू मला माहेरपणाला बोलवत होतीस ना असं म्हणते आता इथे प्रिया. मी विचार करते की 1-2 दिवसात घरी येईन असं म्हणते आता इथे प्रिया. मला तुझ्याबरोबर बाबांबरोबर गप्पा मारायच्या आहेत, तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे असं म्हटलेलीस ते ना. सगळं सांगते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक हो सायलीला. सायलीला खूप राग येतो. तन्वी माझ्याशी एरवी कशी वागते हे तर माहिती आहे तुला असं म्हणते आता इथे प्रतिमा. आणि अचानक ती इतकं प्रेमाने बोलल्यानंतर मला जरा खटकलंच ते असं म्हणते प्रतिमा. मला वाटलं की कशामुळे तिचं वागणं अचानक बदललं असेल असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर विचार करायला लागते सायली पण. किती निर्दय आहेस तू प्रिया असं म्हणते सायली. तुझा मुखवटा फाटणार हे लक्षात आल्यावर तुला प्रतिमा त्यानं हाताशी धरायचे आहे असं म्हणते आता इथे सायली. तर खरं सांगायचं तर मला तन्वीच्या हेतूबद्दल जरा संशयच आला असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता ती म्हणायला लागते की आणि मग अपराधी सुद्धा वाटायला लागलं की आपली मुलगी आपल्याशी छान वागते आणि आपण त्या प्रेमाबद्दल शंका घेतोय. मुळात ती आपली मुलगी आहे की नाही अशी शंका येते. तर आता सायली म्हणते असं वाटणं स्वाभाविक आहे प्रतिमा. त्याएरवी प्रिया तुमच्याशी कधी चांगलं वागत नाही म्हणून तुम्हाला अशी शंका आली असेल. आपण तिच्या बाबतीत तुम्हाला माया का वाटत नाही याचं उत्तर आपल्याला शोधायलाच हवं असं म्हणते सायली. आपण आतापर्यंत कमी प्रयत्न केले का सायली असं म्हणते आता इथे प्रतिमा. पण ही उत्तरं मिळवायची कशी असं म्हणते प्रतिमा. मी सांगते प्रतिमा ते असं म्हणते आता इथे सायली. आज आपण सगळे अभिषेकला जाणार आहोत ना, तुम्ही येऊ नका मंदिरला असं म्हणते सायली. का असं म्हणते आता इथे प्रतिमा. सांगते असं म्हणते सायली. पण त्यासाठी मला कोणाची तर मदत घ्यावी लागेल असं म्हणते सायली. तर आता ती कोणाला तरी फोन लावते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे फोन लावते सायली. तर आता ती फोन लावते सखीला. सायली ताई किती दिवसांनी तुझी आठवण आली माझी असं म्हणते ती. कशी आहेस तू असं म्हणते सखी. मी बरी आहे, तू कशी आहेस असं म्हणते सायली. मी पण मस्त असं म्हणते सखी. मी खरं तर तुला आणि जानकीला दोघांना कॉन्फरन्स कॉलवर घेतलंय असं म्हणते सायली. तर जानकी सुद्धा असते कारण तुम्हा दोघींशीही मला खूप महत्वाचं बोलायचं आहे, म्हणजे खरं तर तुमची मदतच हवी असं म्हणते आता इथे सायली. सायली असं म्हणते आता इथे जानकी. असं का विचारतेस. जेव्हा जेव्हा मी संकटात सापडले तेव्हा तू माझ्या मदतीला धावून आली आहेस. अगदी मदत करणार नाही मी असं काय होईल का असं म्हणते ती. काय सांग, मी मदत करायला तयार आहे असं म्हणते जान्हवी. आणि मी सुद्धा असं म्हणते आता इथे सखी. तुम्हाला प्रियाचं तर वागणं माहितीच आहे असं म्हणते सायली. प्रतिमा त्यांना सतत मनामध्ये शंका येत असते की ती त्यांची मुलगी आहे की नाही असं म्हणते आता इथे सायली. त्यांना तिच्याबद्दल माया वाटत नाही हा विचार सतत त्यांच्या डोक्यात येतो आणि ह्याचा त्यांना खूप त्रास होतो. मी अगदीच समजू शकते असं म्हणते आता इथे सखी. आई मुलीचं नातं किती खास असतं, त्यात थोडा जरी दुरावा आला ना तरी तोही सहन करण्यापलीकडचा असतो असं म्हणते ती. हो ग, ज्या मुलींच्या आयुष्यात आई असते त्या मुली खरंच भाग्यवान असतात असं म्हणते आता इथे जानकी. पण त्या प्रियाचं करंटेपणा फक्त ह्याच बाबतीत नाही सगळ्याच बाबतीत आहे असं म्हणते जानकी. म्हणूनच मला तिची अंतिम परीक्षा घ्यायची असं म्हणते आता इथे सायली. तर ज्याने प्रतिमा आत्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तर मिळतील असं म्हणते ती. कुठली परीक्षा असं म्हणते जानकी. ह्या परीक्षेमुळे जर प्रियाला धडा शिकवता येणार असेल ना तर मी हातातलं काम सोडून यायला तयार आहे असं म्हणते आता इथे सखी. तू फक्त सांग सायली ते काय करायचंय असं म्हणते ती. हो सांगते असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती सांगायला सुरुवात करते. हॅलो असं म्हणतो आता इथे सचिन. अस्मी ऐक ना ग, आज मला जरा घरी यायला वेळ होणार आहे असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे बघा प्रेक्षक अस्मिता आणि सचिनचं दाखवलंय. ऑफिसमध्ये जरा जास्त काम आहे असं म्हणतो सचिन. ठीक आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. अगं फक्त ठीक आहे काय असं म्हणतो आता सचिन. जरा रुसून बस की. हट ना हट्ट माझ्याशी की मी लवकर का नाही घरी येत. कॅनडामध्ये असताना तू किती कटकट करायचीस माहितीये का की मी तुला वेळच देत नाही म्हणून असं म्हणतो तो. इट्स ओके असं म्हणते आता इथे अस्मिता. सचिन म्हणत आता इथे साक्षी येते. काय जबरदस्त खेळ खेळलायस तू असं म्हणते आता इथे साक्षी. ह्यावेळेस आपणच जिंकणार असं म्हणते ती. आपण ह्याचं सेलिब्रेशन केलं पाहिजे तसं म्हणते ती. तर आता इथे सगळं ऐकत असते अस्मिता. तर चुप बस असं म्हणतो आता इथे सचिन. तिचा फोन आहे म्हणून. हा तर साक्षीचा आवाज आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. हॅलो असं म्हणतो आता इथे सचिन. अस्मी मी काय म्हणतो, मी येणार आहे घरी पण जेवून घे असं म्हणतो तो. आणि बाळ काय करते असं म्हणतो तो. झोपलाय असं म्हणते आता इथे अस्मिता. आता उठून खेळायला लागेल असं म्हणते ती. मी जरा आडवी होते, तू तुझं काम झालं की ये इथे असं म्हणते आता इथे अस्मिता. ठेवते असं म्हणते आणि फोन ठेवते ती. अस्मिताला साक्षीचा आवाज भौतिक ऐकू नाही गेलाय असं म्हणतो तो आणि आता तो आनंद होतो त्याला. तर साक्षीला राग आलेला असतो. तर आता इथे अस्मिता खूप रडायला लागते. तर आता तेवढ्यातच इथे कल्पना येते आणि बघते अस्मिताला रडताना. तर आता खूप जोरात रडत असते अस्मिता बाळाला घेऊन. तर आता इथे खूप वाईट वाटत असतं कल्पनाला. तर आता इथे ती येते आणि थांबते अस्मिताकडे. काय झालं अस्मिता असं म्हणते कल्पना. काय नाही असं म्हणते अस्मिता.
सचिनचे रोज नवीन नवीन रंग दिसतायत ना, पण आता मला त्याची सवय झाली असं म्हणते आता इथे अस्मिता. हे बघ बाळा, तू नको खूप त्रास करून घ्यास. नाहीच करून घेणार मी आता, असं म्हणते अस्मिता. मम्मा, आता कुठे मला शहाणपण आलंय. मी फक्त योग्य वेळेची वाट बघतीये. मग सचिनला मी माझ्या आयुष्यातून कायमचं काढून टाकेन, असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता कल्पनाला खूप आनंद होतो. अस्मिता, असं म्हणते आता इथे कल्पनाने मिठी मारते तिला साईडून. तर आता इथे सगळेजण तयार होऊन येतात. कल्पना, अश्विन, अर्जुन आणि सायली. तर आता इथे अस्मिता कुठे असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे कल्पना म्हणते तिला जरा थकवा झालाय म्हणून ती येत नाही, असं म्हणते ती. मम्मा, असं म्हणतो आता अश्विन, मी सुद्धा अभिषेकासाठी नाही आलो तर चालेल का, असं म्हणतो तो. हे सगळं करण्याचा माझा मूड नाही आहे का, असं म्हणतो तिथे तो. तर कल्पना म्हणते असं नका रे करू, हे सगळं तुम्हाला मुलांच्या भल्यासाठीच चाललंय ना. हे बघ प्रतिमा, चल निघूया, असं म्हणते कल्पना. कल्पना, मी येणार होते पण मला जरा बरं वाटत नाही, असं म्हणते आता इथे प्रतिभा. ऍसिडिटी झाल्यासारखं वाटतं, असं म्हणते आता इथे कल्पना. तरीच तुम्ही मला मगाशी चहा घेतला नाहीत ना प्रतिमा आत्या, असं म्हणते सायली. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही आराम करा, असं म्हणते सायली. झोपा जरा, आम्ही जाऊन येतो, असं म्हणते आता इथे सायली. हा, पण तू आली असलीस तर बरं वाटलं असतं, असं म्हणतो अर्जुन. हो रे, पण माझा नाईलाज आहे, असं म्हणते प्रतिमा. मी झोपते जरा वेळ, असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, तो म्हणतो आता अर्जुन की तू गेस्ट रूम मध्ये आराम कर. तर आता प्रिया येते म्हणते तुम्ही कुठे निघालात. तर आता इथे अश्विन म्हणतो चल मम्मा पटकन, असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि आई, असं म्हणते प्रिया, तू कधी आलीस. तर कल्पना म्हणते हे बघ, तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला कोणी बांधील नाही, असं म्हणते आता इथे कल्पना. सगळ्यांना खूप राग आलेला असतो आता इथे प्रियाचा. तर आता इथे खास करून अश्विनला, तू आता आम्हाला प्रश्न नाहीच विचारलेस तर बरं आहे, असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे चल अश्विन, असं म्हणते कल्पना. आणि आता इथे कल्पना आणि अश्विन बाहेर जातात. तर आता इथे प्रिया थांबलेली असते प्रतिमा सोबत. तर अर्जुन आणि सायली सुद्धा असतात. आम्ही बाहेर जाऊन येतो प्रिया, असं म्हणते आता सायली. जर तुझ्यामुळे प्रतिमा त्यांना काही त्रास झाल्याचं कळलं ना मला, तर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल, लक्षात ठेव, असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक वॉर्निंग देते सायली प्रियाला. तर आजचा भाग इथे संपतो. बघा रिकामध्ये काय येते. तर आता इथे जानकी आणि सखी आपला प्लॅन एक्झिक्यूट करायला आलेले असतात. तर आता इथे अगं प्रिया, आतमध्ये प्रतिमा त्या अडकल्यात, असं म्हणतात आणि धूर येत असतो बघा प्रेक्षक त्या दरवाजातून. तर आता जानकी म्हणते हीच तुझी काळजी, तुला तुझ्या आईची एवढीच काळजी, ज्यात आई अडकली आहे ना, असं म्हणते जानकी. आई आतमध्ये अडकली आहे त्यात माझा काय दोष, असं म्हणते प्रिया. आणि सगळं आता इथे सुमन आणि प्रतिमा बघत असतात. मला माझा जीव सुद्धा महत्वाचा आहे ना, असं म्हणते प्रिया. तर आता इथे आग लावते बघा प्रेक्षक हो प्रिया च्या भोवती राऊंड करून जानकी. तर वाचवा वाचावून ओढत असते प्रिया. तर आता पाठीमाग गोन सायलीने अर्जुन येतात आणि बाकी सगळे सुभेदार मंडळी सुद्धा. काय प्रिया, मगाशी प्रतिमा त्याला भाजलं असतं तर तुला फरक पडत नव्हता, असं म्हणते सायली. आता हे जे तू आगीत अडकली आहेस ना, आता त्याचाच परिणाम आहे, असं म्हणते आता इथे सायली. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.